आज सभागृहामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र आयुष मंत्रालय याची स्थापना करावी अशी मी मागणी केली आहे। याच्या मागचा उद्देश असा आहे की आपल्याला जे आरोग्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे ते कन्व्हेन्शनल आणि प्रिव्हेंटिव्ह हे कमी आहे आणि आपण जे काही ट्रीटमेंट ओरिएंटेड आपल्याकडे व्यवस्था आपण उभ्या करतो, पण जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत म्हणजे ॲसिडिटी असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा आपलं डायबिटीज असेल, स्ट्रेस असेल, ह्या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत आणि त्याच्याबद्दलचं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन हे आपल्याला घेणं गरजेचं आहे। आपण फक्त औषधं घेतो आणि आपल्या आजाराला ट्रीट करतो, पण एखादी गोष्ट आपल्याला होऊच नये ही फार सोपी असते। आपण औषधाने बरे होतो, पण अन्नामुळे आपल्याला आजार होत नाही हे आपण तेवढ्या गांभीर्याने घेत नाही आणि त्यामुळं अन्नाच्या बाबतीतली आपली होलिस्टिक माहिती, विजडम, झोपेच्या बाबतीत, विश्रांतीच्या बाबतीत, लाईफस्टाईलच्या बाबतीत हे समजा एज्युकेट आपण इथून पुढे आपल्या 13 कोटी जनतेच्या लोकांपर्यंत, महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जास्तीत जास्त एज्युकेशन ह्या ओरिएंटेशननी गेलो तर मला असं वाटतं की अनेक आजार हे कमी होतील आणि त्याच्यामुळं समरसता जी आपल्या समाजामध्ये ती वाढेल आणि त्याच्यासाठी आयुष म्हणजे आयुर्वेद, योग, उननी, सिद्ध आणि होमिओपॅथी ह्याचं जे स्वतंत्र मंत्रालय हे व्हायला पाहिजे। कारण आत्ता जे काही आयुषचे जे विषय आहेत ते 5-4 विभागांमध्ये वाटले गेलेत, म्हणजे सार्वजनिक आरोग्य असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, अन्न व औषध प्रशासन असेल आणि कृषी विभाग असेल। तर हे सगळे एका रूफ खाली आले तर आपल्याला चांगल्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्सचं जे विवेक आहे, आपलं एन्शियंट ओल्ड विजडम आहे ते आपल्याला देता येईल आणि त्यामुळं महाराष्ट्र हे ग्लोबल आयुषचं हब सुद्धा होऊ शकतं, कारण सर्वात जास्ती आयुषचे महाविद्यालय हे महाराष्ट्रातच आहेत। त्यामुळे या सगळ्याचा विचार करून आपलं एक स्वतंत्र आयुषचं मंत्रालय हे स्थापन व्हावं अशी मागणी केली। धन्यवाद। याचा रुग्णांना पण फायदा होईल स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन? हो, नक्कीच, कारण त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला शिक्षण स्वरूपात मिळाली तर आपण आपोआप आपली जी जगण्याची पद्धती आहे ती बदलतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास कमी होतो, आपली जी काही इम्युनिटी आहे ती वाढते आणि ती वाढल्यामुळे जे काही आजार झाले असतील त्याला सुद्धा सामोरे जायला आपल्याला थोडं सोपं होतं। साहेब, दुसरा एक प्रश्न आहे, शिवाजीनगर तुम्ही आमदार आहात, बरीचशी ट्रॅफिकची समस्या आहे पुण्यामध्ये, या समस्येवरती तोडगा कसा निघाला पाहिजे? कारण लोकांची, जनतेची वारंवार तक्रारी आहे की पुणे ट्रॅफिकचा हब झाला। हो, बिलकुल। आता आदरणीय मुख्यमंत्र्यांनीच मागच्याच म्हणजे 15 दिवसाअलीकडे आमच्या पुणे युनिव्हर्सिटीचा जो एक मोठा फ्लायओव्हर आहे त्याचं आता उद्घाटन केलं। तो सुद्धा 80% तयार आहे आणि त्याच पद्धतीने शिवाजीनगर हिंजेवाडी मेट्रो ही सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। अनेक प्रकल्प हे ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनाने, ट्रॅफिक सोडवण्याच्या दृष्टिकोनाने चालू आहेत आणि आता संपुष्टात येत आहेत। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं बारीक लक्ष पुण्याच्या ट्रॅफिकवरती आहे आणि आम्ही सगळे मिळून त्यांच्याबरोबर हा सोडवण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।